नमस्कार. मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती म्हणजे फुसकाबार. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा. पुणे फेस्टिवलच्या छायाचित्रण प्रदर्शनाला पोलीस आयुक्तांची भेट. आणि गणेशोत्सव बंदोबस्तात जवानांच्या प्रसंगावधानाने अर्भकाला दिलं जीवनदान. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, उलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदाच होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं एकत्र आले आहेत. या मराठी मतांमध्ये सुद्धा 20 ते 22% मतं आमच्याच बाजूने आहेत. हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा फुसकाबार आहे. यापुढील निवडणुकीत ते दोघे हारणार आहेत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या युतीचा आम्हाला अजिबात काय नुकसान अजिबात नाही. उलट या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आमचा फायदाच आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आलेले आहेत. पण त्या मराठी मतांमध्ये 20% मतं 20-22% मतं आमच्या बाजूला आहे. ती मतं आम्हाला मिळणार आहेत. सगळी मराठी मतं त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे त्या दोघांनी आता आपल्या बेसच्या पदपेढीची निवडणूक ते लढले आणि एकही जागा त्यांची निवडून आली नाही. त्यामुळं त्यांचा हा फुसकाबार आहे. या दोघांचा एकत्र येण्याचा फुसकाबार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची हार आहे. त्यामुळं ते निवडणुकीमध्ये हारणारच आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक डेप्युटी मेयर पत्र मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. महाबळेश्वर येथे आयोजित आरपीआय आठवले गटाच्या राज्यस्तरीय विचार मंथन शिबिरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. यावेळी पक्षवाढीसाठी सूचना आणि आगामी निवडणुकीत महायुतीतून अधिक महामंडळे व मंत्रिपदे मिळवण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव एकमतानं मंजूर झाला. आठवले म्हणालेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण सर्व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. ओबीसींवर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यांनी जरांगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून टीका टाळण्याचा सल्ला दिलाय. नाही, ते मुंबईला निघालेले आहेत. मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे. त्यामुळं एकतर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे. पण माननीय मनोज जरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या. तसं देणं हे शक्य नाही, कारण ओबीसी समाजाला अगोदरच आरक्षण कमी मिळालेलं आहे. त्यांची संख्या आता जनगणनेनंतर किती नक्की आहे ते कळेल. पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे 52% ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण व्हीपी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करत असताना त्यांना 50%च्या पुढे जाता आलं नाही आणि त्यामुळं शेड्यूल कास्टला 15% आरक्षण, शेड्यूल ट्राईबला 60% आरक्षण, असं 22.5% आरक्षण आहे आणि म्हणून 50%च्या पुढे जाता येत नाही, म्हणून 27% आरक्षण ओबीसीना देण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय छायाचित्रण प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात पार पडलं. पुण्यातील विविध वृत्तपत्र छायाचित्रकारांनी सादर केलेली उत्कृष्ट छायाचित्रे यावेळी पाहायला मिळाली. प्रदर्शनाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही भेट दिली. प्रत्येक फोटो इतिहास सांगतो असे प्रदर्शन दरवर्षी व्हायला हवं असं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. श्रमिक पत्रकार संघाचे हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी पुण्याचे प्रेस फोटोग्राफर्सचे इथे एक्झिबिशन लावली आणि त्यांना त्यांचे टॅलेंट, त्यांचे एक्सपर्टाईज एक्झिबिट करायची त्यांना संधी मिळाली आणि त्याचबरोबर पुणे फेस्टिवलचे श्री कृष्ण कुमार गोयल साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकारिणीचे पण अभिनंदन. त्यांनी एक मंच पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे प्रेस फोटोग्राफर्स यांना दिले. मी पूर्ण एक्झिबिशन बघितले. प्रत्येक फोटोग्राफ्स एक हिस्ट्री आहे, त्यामध्ये एक स्टोरी आहे आणि
अत्यंत अभिनंदनीय ही प्रत्येक फोटोग्राफ्स तर अभिनंदनीय आहे आणि पूर्ण आयोजन हे नक्कीच हार्दिक अभिनंदनीय आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे एक्झिबिशन प्रत्येक वर्षी पुण्यातला लागत राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. वारजे स्मशानभूमी घाटाजवळ गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात तैनात जीवरक्षक आणि अग्निशामक दलाच्या जवानांना पाण्यात वाहत येणारं अर्भक दिसलं. तत्परतेने जवानांनी अर्भकाला सुरक्षित बाहेर काढलं. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं. या बचाव कार्यात जीवरक्षक तुषार मुळेकर, प्रथमेश पवार, प्रभारी उपअग्निशामक अधिकारी प्रमोद मरळ आणि फायरमन बाबूराव शितकल यांचा मोलाचा वाटा होता. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. Army is such a beautiful place where religion is not a barrier. सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे बेंगलोर महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था असून सुद्धा टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किनी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली. यावेळी विना टोल वाहनं सोडण्यात आली. त्यामुळे टोल बंद, वाहतूक सुरू अशी अवस्था किनी टोल नाक्यावर पाहायला मिळाली. महामार्गावरील रस्ते खराब असतील तर वाहनधारकाकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्यात. याचं पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने किनी टोल नाक्यावर मोर्चा काढलाय. जोपर्यंत प्रशासन चांगले रस्ते देत नाही तोपर्यंत कर वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी यांनी आंदोलकांनी केली आहे. जनतेच्या खिशातून जी लुबाडणूक सुरू आहे, जनतेच्या खिशातून कर आकारणी चालू आहे. विनाकारण हे पैसे गोळा करतात, पैसेच, आणि हे पैसे कुणाच्या घशात घालतात. जर हायवेवर मूलभूत सुविधा आपण देऊ शकत नसाल, खड्डेमुक्त हायवे तुम्ही करू शकत नसाल तर टोल वसुली का करता? यासाठी सुप्रीम कोर्टानं फटकारून देखील टोल वसुली केली जाते. यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं आजचं आंदोलन होतं. ते आंदोलन आम्ही यशस्वी केलं. लगेच खड्डे मुजवायला देखील सुरू झालं. शिवसेनेच्या आंदोलनाची धास्ती घेऊन प्रशासनानं पुन्हा एकदा जागं व्हावं आणि जनतेला मूलभूत सुविधा देत नाहीत तोपर्यंत हायवेवर कर वसुली करून. TRTIच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी अनेक स्पर्धा परीक्षा देता येणार आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी यादव डुडुळे आणि सूरज कोकणी यांच्या प्रस्तावानंतर TRTIच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी केंद्राकडे नेला आणि केंद्राकडून 28 ऑगस्ट रोजी हा GR मंजूर करण्यात आला, ज्यामुळे आदिवासी तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग सोपा झालाय. जर आपण एखादी गोष्ट सर्वमताने केली तर त्याचं फलित नक्की भेटत असतं. बहुतेक उशिरा भेटतो पण त्याला आपलं पहिलं प्रयत्न असणं महत्त्वाचं असतं. बरोबर. आपण पहिली स्टेप केली ती म्हणजे आपण आता काय केलं आहे, निवेदन दिलं, चंचला पाटील मॅडम त्यांना आपण भेटलो, त्यांचं एकदम पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स भेटला. निमझरी शिवारातील शेत नाल्यात पडलेल्या बिबट्याला शिरपूर वन विभागाच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. शेतकऱ्यांनी बिबट्याला नाल्यात फिरताना पाहून वन विभागाला कळवले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सुस्त अवस्थेतील बिबट्याला रेस्क्यू केले. निरीक्षणानंतर बिबट्या आजारी असल्याचं आढळून आलं. त्याला उपचारासाठी वन विभागाच्या केंद्रात पाठवण्यात आलं.
यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सोयगाव तालुक्यातील जरंडी ते निंबायती गावाला जोडणाऱ्या 3 किलोमीटरच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या रस्त्यावरून 5 ते 6 गावे आणि ताड्यांवरील नागरिकांना व्यवसाय, शिक्षण, नोकरी आणि रुग्णालयासाठी जरंडी व सोयगाव शहरात यावं लागतंय. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचीही शक्यता आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपेही अपघातांना निमंत्रण देत आहेत. अरुंद आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहने व्यवस्थित पास होत नाहीत, त्यामुळे चालकांना कसरत करावी लागते. यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होतीये. विशाळगड किल्ल्यातील 15 जुलै 2024च्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य संशयित रवींद्र पडवळला शाहूवाडी पोलिसांनी पुण्यातील हडसर येथून मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. अतिक्रमण मुक्ती मोहिमेदरम्यान गजापूर येथे जमावाने अनेक घरांची तोडफोड केली होती. फरार असलेल्या पडवळला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता शाहूवाडी मलकापूर न्यायालयाने त्याला 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष्य करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जीवाच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूंनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलांनी जीवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.